नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात वृंदा दिवाण यांच्या मनाचे खेळ या कथासंग्रहातली कथा पुनर्जन्म. नानासाहेब उठले ते सरळ बाहेर व्हरांड्यात येऊन खुर्चीवर बसले. खाली सोडलेल्या पायांकडे बघत राहिले एकसारखे. सकाळची छान थंडगार सुखद हवा होती. वारा झुळझुळ वाहत होता. हवेत सुखद गारवा होता, पण ते स्वतःच्याच नादात होते. घरात नेहमीसारखी सकाळची गडबड होती. कब्बशांचे आवाज, कुकरच्या शिट्ट्या, मुलांचं ओरडणं, सुनेचं आवाज चढवून बोलणं, सगळं रोजचंच, तसंच घडणारं त्याच प्रकारे. रात्री 2च्या पुढेच नानासाहेबांना झोप लागली. अगोदर ते 10पासून झोपेसाठी तळमळत होते. सारखी कूस बदलत होते. लाईट लावत होते, पेलाभर पाणी पित होते, पुन्हा अंथरुणावर येऊन पडत होते. डोळे मिटत होते, स्वतःशी विचार करत होते. आत विचारचक्र सुरूच होतं, ते थांबता थांबत नव्हतं. मग डोळे मिटून आत विचार करण्याचा कंटाळाच येऊन ते डोळे उघडत होते. छताचा फिरणारा पंखा, खोलीभर हलकीशी हवा खेळत ठेवणारा पंखा, डाव्या हाताच्या भिंतीवर 0चा लावलेला बल्ब. त्या बल्बमुळे मंद प्रकाशात का होईना स्पष्टपणे जाणवणारी खोली, खोलीतल्या वस्तू बघत राहिले. खोटाळ्याला टांगलेले कपडे, कॅलेंडर, टिकटिक करणारं घड्याळ, टेबलावर भरून ठेवलेलं तांब्या भांडं आणि त्यांच्याच समोर सतरंजी टाकून त्यावर चादर अंथरून झोपून गेलेली बायको शकुंतला. दिवसभराच्या कामानं दमलेली, त्यांच्या काळजीनं आतून खंगत चाललेली. नानासाहेबांना तिची काळजी पटत होती, कळतही होती, पण सध्या तरी त्यांचाही नाईलाजच होता. गेल्या महिन्यात झालेल्या उत्पातानं ते स्वतःशी भांबावून गेलेले होते. त्यांना आपण वागतोय ते बरोबर नाही आहे हे कळत होतं, पण वळत नव्हतं. समोरच्याला स्पष्टीकरण देता येत नव्हतं. तिथेच तर खरी गोची होती. कुठेतरी दुरात 2चे टोले पडले. अजूनही आपण झोपलेलो नाही, आपल्याला झोप आलेली नाही याची बोचरी जाणीव त्यांनाही होत होती. घरातली सगळी मंडळी 10च्या सुमाराला झोपून गेली होती. राजीव तेवढा काही वेळ रोजच्या सवयीप्रमाणे काहीतरी वाचत बसलेला असावा. त्याला वाचल्याशिवाय झोप येत नाही. तोही 10:30ला लाईट बंद करून झोपला. त्यानं दिव्याचं बटन बंद केल्याचं त्यांना जाणवलं होतं. त्याचवेळी शकुंतलानं दीर्घ श्वास घेत आई ग म्हणत कूस बदलली होती. कालच्या रात्रीतलं हे सर्व आत्ताही त्यांच्या मनापुढून सरकत होतं. असं जर झालं तर काही दिवसात आपल्याला निद्रानाशाचा आजार जाडणारच असंही त्यांना जाणवत होतं. मग डॉक्टर, दवाखाना, त्या वेळा, त्यांच्या भेटी, एक चक्र सुरू होणार होतं. पण झोप लागत होती उशिरानं, कधी 2, कधी 3, तर कधी 5च्या पुढे. ते आपणहून उठेपर्यंत शकुंतला त्यांना उठवत नव्हती. मुलांना तिकडं फिरकू देत नव्हती. खोलीचं दार ते उठले तेव्हा लोटलेलंच असायचं. तेही त्यांनी मनात नोंदवलं होतंच. मग जाग कधी 9 तर कधी 10 अशीच. आजही 9:30ला ते उठले. चुळा भरल्या, तोंडावरून पाण्याचा हात फिरवला आणि ते तडक व्हरांड्यात येऊन बसले. राजीव ऑफिसला जाताना त्यांना दिसला. फाटकातून त्यांनी फक्त नानासाहेबांकडे वळून बघितलं, हात केला आणि खोटं हसून त्यांनी गाडी स्टार्टच केली. त्याच्याजवळ सकाळी फार वेळ नसतोच, निदान चौकशीला, गप्पा मारायला. तेवढ्यात शकुंतलाबाई बाहेर आल्या. नानासाहेबांना खुर्चीत बसलेलं बघून म्हणाल्या, उठलात का? केव्हा उठलात? त्यांच्याकडे नजर उचलून न बघता नानासाहेब म्हणाले, हा काय आत्ताच. चहा घेणार? तोंड धुतलं का? टाकू का चहा? नको, हवा तेव्हा सांगेन, ते नाईलाजानं म्हणाले. अगोदरच 10 वाजत आलेत.
राजीव गेलासुद्धा ऑफिसला. चहा तरी पोटात जायला नको का? चहा नको का? मग दूध घेता का तुम्ही? आणू का कपभर? त्यांनी विचारलंच. शकुंतलाबाईंचं आतडं तुटत होतं आत. आत्ता काही नको, मला स्वस्थ बसू दे, ते बजावत म्हणाले. शकुंतलाबाई तिथून वळल्या. त्यांनाही त्यांच्यापुढे फार वेळ उभं राहावे ना. विनवण्या तरी किती करणार असं त्यांच्या मनात आलं, तेही रास्तच होतं. फार नाही, महिन्याभरापूर्वीपर्यंत नानासाहेबांचं सर्व नीट होतं. म्हणजे दिवसभरातलं एखाद्या वयस्क माणसाचं असावं तसं रुटीन, दिनक्रम. 6-6:30 उठणं, सर्व आटोपून चहा घेऊन अर्धा पाऊण तास फिरून येणं, येताना भाजी दूध आणणं, कधी नातीला बसवर पोचवणं, घरी येऊन दुसरा चहा की पेपर वाचणं, नंतर आंघोळ, पूजा, दूध घेणं की थोडा वेळ वाचत लवंडणं, नंतर उठून जेवण, विश्रांती, चहा, बाहेर जाणं ते रात्री 7-7:30 घरी येणं. त्यात गणपती मंदिराची भेट, कुठे मित्रांकडे जाणं. शनिवार रविवारी 5-6 जणं 3 ते 8 पत्ते खेळत, तेही यादवाडकरांच्या माडीवर. तिथून घरी की जेवण की झोपून जायचं. आणि त्या दिवसापासनं मग ह्या घराचं रुटीनच बदललं. तसं अधूनमधून काही घडलं म्हणजे पाहुणे आले, कार्य ठरलं, कुणी घरातलंच आजारी पडलं तर, किंवा ऋतुमानानुसार कुठल्या घराचं, घरातल्या माणसाचं रुटीन बदलतं. पण तेही काही काळापुरतं. पुन्हा ते पूर्ववत रोजचं होऊनच जातं आपोआप, कोणी काही तसं न ठरवता सुद्धा. चहा घेऊन नानासाहेब पत्ते खेळायला यादवाडकरांकडे निघाले होते. म्हणजे निघणारच होते. शकुंतलाबाई चहा बनवतच होत्या. नानासाहेब कपडे करून खुशीत येऊन शिळेवर गाणं म्हणत ओसरीवर फेऱ्या मारत होते, तर वसंता धावत धावत फाटकातून आत आला. येताना त्याच्या पायातील सोडलेल्या चपलाही एक इथं तर दुसरी तिथं निसटली. नानासाहेब, नानासाहेब असं म्हणतच तो ओसरीवर आला. नानासाहेबांना बघून तिथेच थबकला. काय रे, काय झालंय? असा घाबरलेला का तू? नानासाहेबांनी त्याची स्थिती बघून विचारलं. बाबांना अस्वस्थ झालंय, घाटीवर ॲडमिट केलंय. चला तुम्ही, आई म्हणाली काकांना सांगून ये. दत्ताला अस्वस्थ झालंय? ॲडमिट करेपर्यंत बरं नाही आहे? ते तसं स्वतःशीच म्हणाले. आणि वसंताला त्यांनी विचारलं, ताप बीप काही होता का दत्ताला काल, आज सकाळी? नाही ना, असंच अचानक दरदरून घाम आला आणि मटकन खालीच कोसळले. नशीब कुठं लागलं नाही. चल मी येतो. नानासाहेबांनी पायात चपला सारल्या. ते पायऱ्या उतरून खाली गेले तसे ते तयारच होते. शकुंतलाबाई म्हणाल्या, अहो चहा घेऊनच जाणं, तयार आहे. वसंता तूही घे. त्यांनी त्यांच्यासाठी केलेल्या चहाची कपबशी त्यांच्या पुढे केली. नाही, नको चहा. चल रे. तू आलास कसा, रिक्षानी का स्कूटरनी रे? स्कूटर आहे. येता का स्कूटरवरून? त्यांनी भीतभीत विचारलं. अरे चल पटकन. दोघेही वाड्याबाहेर पडले. शकुंतलाबाई हातात तयार चहाच्या 2-2 कपबश्या घेऊन तशाच उभ्या. दाने दाने पे लिखा आहे, तसंच तर हे घडलं. तेवढ्यात अनिता बाहेरून आली. तिला मग त्यांनी तो चहा दिला. सर्व हकीकत सांगितली आणि म्हणाल्या, रिक्षानं दोघं गेलो असतो का नाही? पण नाही, मला यांनी विचारलं सुद्धा नाही बघ. आता मी लगेच रिक्षानं घाटीवर जावं का घरीच बसावं? तू कामावरनं येत तर होतीस, हे काही यांना माहिती नाही? कसे वागतात बघ पुरुष. कष्टाची वेळ असली की यांना बायका पाहिजे असतात. यांचा भाऊ ॲडमिट आहे, पण तो माझाही दीरच आहे का नाही? माझं लग्न झालं तेव्हा शाळेत होते ते. त्याही स्थितीत शकुंतलाबाईंना हसू आलं होतं. मग काय, आलेला सगळा दिवस नानासाहेब घरी येण्याची आणि नक्की काय झालंय याची खात्रीची वाट बघत राजीव, अनिता आणि शकुंतलाबाई बसले. रात्री 8:30च्या सुमाराला नानासाहेब थकून घरी परतले. चेहरा पडलेला होता. कपभर चहाही जेवल्यानंतर पोटात गेलेला नव्हता. तिथे घेतला का नाही माहीत नाही. अनितानं चहा करूनच आणला म्हणून घेतला. रिकामी कपबशी टिपायवर ठेवत म्हणाले, फार वाईट आहे रे दत्ताची स्थिती.
अंगावर नळ्याच नळा, तोंडावर ते ठेवलेलं. मास्क का? राजीवने विचारलं. हां, ते मशीन लावलेलं आहे रे, वर खाली ग्राफ होणारं. काचेच्या खिडकीतून बघितलं. आत प्रवेश नाही कोणालाच. काय म्हणाले काय डॉक्टर? अटॅक? राजीवने अंदाजाने विचारलं. 4 ब्लॉकेजेस आहेत म्हणाले. नानासाहेब खाली बघत म्हणाले, स्वर पराभूतचा, हारलेलाच, खोलही गेलेला. नाना, अहो ऑपरेशन करतील, होईल बरं. आता आजकाल हे कॉमन झालं आहे हो. थोडं पथ्य पाळावं लागेल. दत्ता काका रिटायर म्हणजे 60 पार पडलीच ना. 60च्या पुढे. तो काही यांच्या समाधानासाठी म्हणणार तर नानासाहेब भडकून म्हणाले, अरे माझा बाप 95 वर्ष जगला आहे. तुझी आजी, माझी आई 90, त्यांची औलाद ही. 60 ओलांडताच कशी मरेल? किड्या मुंगीचं जगणं आहे का हे? अहो नाना, मी विचार मांडला म्हणजे सांगितला. मी कुठे तसं म्हणतोय? काही बिघाड आला तर यंत्र दुरुस्त तर करायला हवं का नको? तसंच आहे माणसाच्या शरीराचं. काय होईल होईल, सगळं नीट होईल, तुम्ही निश्चिंत राहा. त्यानं त्यांचीच काळजी वाटून त्यांना समजावलं. ते रास्तही होतं. ते कमालीचे अस्वस्थ झालेले होते. ते त्यांनी बघितलं होतं. नाना भेदरून गेले होते. दत्ता काका नानासाहेबांपेक्षा 15-16 वर्षांनी लहान. दत्ता काकाकडे शेवटपर्यंत असणारी आई 4 वर्षांपूर्वी गेली. वय झाले ना, वृद्धत्वाने. निसर्ग नियमानुसार निवृत्त झाल्यावर नानासाहेब दत्ता काकाकडे जाऊन यायचे, आईला भेटून यायचे. दत्ता काका आणि यांची आई राहत असलेलं घर गावाच्या जुन्या वस्तीतलं होतं, पण भर बाजारपेठेतलं. 4 भावात वाटण्याहून घर विभागलं गेलं. कृष्णा काका आणि सोमकांत काकांनीही आपापला हिस्सा विकून हवं तिथं घर बांधलं. नानासाहेबांनी देखील कर्ज काढून त्या हिश्श्यात घर बांधलं होतं, तेही छोटंसं. राजीवनी 5 वर्षांपूर्वी ते घर पाडून त्याच ठिकाणी बंगला बांधला. नव्या वस्तीतले एक नानासाहेब सोडले तर सारखं त्या गावातल्या घरात इतर कुणी जात येत नव्हतं. पण सगळ्या भावंडात मोठे म्हणून असेल, त्यांच्या आयुष्याचा बराच काळ तिथेच गेलेला असल्यामुळेही असेल, नानासाहेबांना ते घर, त्या घराविषयी आतून ओढ होती, ती असणारच होती. त्याचं अजून एक कारण. 4 भाऊ आणि 2 बहिणीत नानासाहेब आणि दत्ता काका एकमेकांच्या जवळ होते. त्यांचं पटतही होतं. ते एकमेकांचा सल्लाही घेत. अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासनं मुलामुलींच्या लग्न ठरवण्यापर्यंत. यासुद्धा ऋणानुबंधाच्या गोष्टी असतात. शकुंतला आणि दत्ता काकांची बायको मंगला यांचंही येणं जाणं सगळ्या गावात जास्त होतं. सहजही होत होतं ते. राजीवला ते सगळं आत्ता स्मरत गेलं. त्याला वाटून गेलं, नानांसाठी तरी दत्ता काका बरेच व्हायला हवेत, नाहीतर नानांचं काही खरं नाही. समजा देव न करो पण काही विपरीत घडलं तर? त्याला नानासाहेबांची काळजी वाटत होती. कारण नानासाहेबांची ही 2 वर्षांपूर्वीच 75 उलटली होती. तशी त्यांची तब्येत ठीक होती, पण त्यांच्या वयाचा विचार करता समजा काही नको ते घडलं तर? तो आघात हे कसा पेलतील माहीत नव्हतं. तोच विचार राजीवला अस्वस्थ करत होता. त्यांना सांभाळणं आता आपलं कर्तव्य आहे याची राजीवला पहिल्यांदा जाणीव झाली. तो शांत होत न चिडता म्हणाला, मी आहे, वसंत आहे, तुम्ही आहात. शिवाय सोमा काकांना कळवू, कृष्णा काकाही येतील. तुमच्या एकट्यावरच भार थोडाच आहे. हा 4 दिवस, तो 4 दिवस करता करता दिवस निघून जातील. होईल ठीक सगळं. आपण करतोय ते सांत्वन खोटं आहे हे तर त्यालाही कळत होतं, पण ते करणं भाग होतं. नानासाहेब म्हणाले, एकूण माणसाच्या आयुष्याचं काही खरं नसतं कोणाच्याच. बुडबुडाच रे. दिसतो दिसतो आहे इथं समोर तर आहे असं वाटत असताना सगळं. त्यांना आतून भरून आलं. वाक्य पूर्ण करणं कठीण गेलं. जगण्याच्या कुठल्याही वळणावर भीती ही माणसाच्या मनात सूक्ष्मपणे असतेच. ते का मर्त्य माणसाला कळत नाही? नानासाहेब म्हणाले, बरं झालं आई आज नाही. ती असती तर सर्वच कठीण होतं, तिच्यासाठी आणि माझ्यासाठीही.
अरे ह्या दत्ताला मी आपल्या अंगाखांद्यावर खेळवलंय रे. त्याचा जन्म माझ्या पुढ्यातला. मी तेव्हा 15 वर्षांचा होतो, 9वीत शिकत होतो. आम्हा भावंडात सगळ्यात लहान दत्ता. आईचं शेंडेफळ असते. आई म्हणून तर शेवटपर्यंत त्याच्याजवळ राहिली. मी तिचं पहिलं अपत्य आणि हा शेवटचा. शेंडा आणि बुडखा एकाच वृक्षाच्या. मी उद्या तुमच्याबरोबर येतो. मलाही दत्ता काकांना बघायचं आहे. आता तुम्ही हातपाय तोंड धुवा, जे जाईल ते खा आणि झोपून जा. फार विचार करू नका. आईला मला तुमची काळजी वाटते हे कसं तुमच्या लक्षात येत नाही. उठा बरं तुम्ही, चला. त्यानं म्हणताच ते उठले, न्हाणीघरात गेले. तेवढ्या झपाझप अनिता आणि शकुंतलाबाईंनी पानं घेतली. तशी मुलांची जेवणं उरकली होती. शकुंतलाबाई म्हणाल्या, राजीवमुळे हे तयार झाले हो जेवायला. मला का दाद देतील? बरं झालं तो लवकर घरी आलाय ते. शकुंतलाबाईंना ते अंथरुणावर पडल्यावर म्हणाले, एक चक्कर मारून यावी का गं मी आणि राजीवनी? कसं आहे तिथे कोणास ठाऊक. वसंता एकटा काय करणार आहे? त्याची ही बायको भरल्या दिवसाची. मी घरी यायलाच नको होतं का गं? अहो तुम्ही तिथे बसून काय करणार होतात? जे काही करणार ते डॉक्टर. खोलीतही जाऊ देत नव्हते ना कोणाला. रात्रभराचं ताटकळणं सोसलं असतं का तुम्हाला? तुम्हाला काळजी वाटणं रास्तंय हो. पण शकुंतलाबाईंनी लाईट बंद केला. झोपायची तयारी तर नको करायला. त्याशिवाय झोप डोळ्यात उतरेल कशी असं त्यांच्या मनात आलं. नानासाहेब घरून गेल्यापासून त्यांचाही जीव तसा टांगणीलाच लागला होता. कुठं उसंत होती त्याला. सारखं दाराकडं बघणं, बाहेर येऊन रस्ताभर नजर फिरवत राहणं, आले का हा अंदाज घेणं, शिणवटा येणारच. त्यांना पाठ टेकल्या टेकल्या झोपच लागून गेली. क्षणभर नानासाहेबांना तिच्या ह्या सवयीचाही हेवा वाटला. कारण तसं हे झोपेचं सुख त्यांच्या नशिबी नव्हतंच. त्यांना झोप थोडी उशिरानंच लागत असायची, पण लागली की मग मात्र सलगपणे. मध्ये क्षणाचीही जाग यायची नाही. उठले की ते फ्रेश असत. सकाळी चहा घेऊन राजीव नानासाहेब घाटीवर गेले. तिथं जो कोणी रात्रभर असेल त्याच्यासाठी चहा आणि सांजा नेला होता. वसंता घरी गेला होता. त्याचा मित्र कमलाकर वसमतकर बसलेला होता. नानासाहेबांना आणि राजीवला बघून तो त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला, मी 6:30ला टच झालो. वसंताला घरी दिला पाठवून. तो रात्रभर स्टुलावर बाकड्यावर बसून होता. तुमच्यापैकी कोण थांबणार आहे? म्हणजे मी निघतो, माझंही ऑफिस आहे, एक महत्त्वाची मीटिंग आहे, मला गेलं पाहिजे. राजीव म्हणाला, अरे तू निघ, नाना थांबतील. मीही निघेन पण थोड्या वेळाने. तू जाताना वसंताला तेवढा निरोप दे, आम्ही दोघं आल्याचं. काय? देईन की, निघू का मी? त्यांनी विचारलं. तो गेला. नानासाहेब म्हणाले, आईला प्रसंग काय, याची घाई काय, एरवी हैतच की मीटिंग आणि ऑफिसात जाणं. राजीव म्हणाला, पण आला ना तो. वसंताची 6:30 वाजता त्यांनी इथून सुटका केली ना, बास झालं. हाच फरक असतो नाना घरच्या आणि दारच्या माणसात. बाहेरचा करतो ते सभ्यतेसाठी, घरच्याला मात्र ते स्वतःसाठी करायला लागतं. तो कडवटपणे हसला. नानासाहेब बरमले. मित्रासाठी तो आला, वेळ निभावली, गेला. रजा घेऊन तो काय करणार आहे? कदाचित वसंताने सांगितलं तर उद्याही येईल. तुला नाही का आजची रात्र इथे थांबायला जमणार? नानासाहेबांनी चेहरा ताणत विचारलं. राहीन की, बोलू की वसंताशी, तोही सहजपणे म्हणाला. आपलाच माणूस गंभीर अवस्थेत दवाखान्यात असला की घरातल्या इतरांना फार त्रासाचं होतं. शिक्षाच वाटते सगळ्यांनाच. एकीकडे काळजीने मन पोखरत असतं, दुसरीकडे चाकरांनी, तिथं थांबण्याने, ये जा करून. हे मात्र खरं. नंतरच्या 2 दिवसात थोडी आशा पालवली होती. दत्ता काका शुद्धीवर येणं महत्त्वाचं होतं, तेच होत नव्हतं. ते शुद्धीवर आल्याशिवाय ऑपरेशन करणं शक्य नव्हतं. हेलकावे होते प्रकृतीत. पैसा पाण्यासारखा लागत होता, पण इतकं करून चित्र फारसं आशादायी वाटत नव्हतं. डॉक्टर्सही फार ठोसपणे काही सांगू शकत नव्हते. त्यांचे प्रयत्न तर दिसत होते.
मंगला काकूंचं धीर सुटणं चालू झालेलं होतं. अखेर काहीतरी सोक्षमोक्ष लागून जावा असंच सगळ्यांना वाटत होतं, कारण तो ताणच सोसवत नव्हता. नाहीतर ह्या लोकांपैकी कोणाला काही होईल की काय याची भीती वाटत होती. 6व्या दिवशी 2:27 दत्ता काका गेले ते तसेच, झोपेतूनच, पार तिकडेच. कोणाशी संवाद नाही, निरोपाचं काही बोलणं नाही, काही म्हणता काही नाही. माणसाचं जन्मानं ह्या जगात येणं आणि मरणातही एकट्यानंच जाणं. मधला चढ उतारांचा, रागालोभांचा, अहंकाराचा, मान अपमानाचा प्रवास म्हणजे त्याचं जगणं, त्याचं जीवन. तेही क्षणात दिवा विझावा तसं संपतं, खलास होतं. सगळ्यांना भीती होती, तेच घडलं. दत्ता काका काही बरे होऊन घरी परतले नाहीत. घरी परतलं ते त्यांचं कलेवर. प्रत्येकाचं दुःख वेगवेगळ्या प्रकारचं होतं. जसं ज्याचं त्या मृत व्यक्तीशी नातं, तशा प्रकारचं ते दुःख. मंगला काकूंचं कोसळणं कळणारं होतं. त्यांचा जोडीदारच गेला होता. नानासाहेबांचा सगळ्यात धाकटा भाऊ, ज्याच्यावर त्यांचा खूप जीव होता, तोच गेला होता. तेही नुकतीच 60 ओलांडल्यावर त्यांचा निरोप न घेता गेला. नानासाहेब आरपार कोसळले. चिंतित होणं कळू शकतं, दुःख होणंही समजू शकतं, पण नानासाहेब नियतीवरच रुष्ट झाले, रुसलेच. त्यांनी वचपा काढावा तसा संवादच संपवला त्यांच्याच माणसांशी. फारच कोणी समोरच बोलत उभं राहिलं तर हां बरं आहे, बघतो, ठीक आहे, असं ते तुटक बोलायचे. त्यांचं पत्त्याच्या मित्रात जाणंही त्यांनी बंद करून टाकलं. ते पुन्हा त्यांच्यात जातील का जाणार नाहीत माहिती नव्हतं. बाकी घरातल्या कोणाचं काही बिघडलेलं नव्हतं. प्रत्येकाचे रोजचे व्यवहार जगरहाटीप्रमाणे सुरूच होते. खऱ्या हबकल्या होत्या त्या शकुंतलाबाई. त्यांना वाटलं आईचं ह्या जगातून जाणं ही ह्या माणसांनी समजून घेतलं, पण दत्ताभाऊजींचं मात्र काही कळतच नाही आहे. अकाली अचानक धाकट्या भावंडाच्या मृत्यूचा इतका परिणाम व्हावा का? थोडं वाईट वाटणं तर होतं, ठीक आहे. तो दिवसच त्या माणसाच्या जगातून जाण्याचा उदास दिवस असतो. इतरांना उदास करतो, करून जातो. पण इथे तर सगळं विचित्र. दोघं एकाच आईच्या पोटी जन्मलेली होती. नाळेचं नातं असतं, जन्मघर एकच असतं. काही मूलभूत बंध दुखावले जाणं कळू शकतं, पण हे फार होतंय असं घरातल्या सगळ्यांना वाटत होतं. पण नानासाहेबांकडे बघितलं की कुणीच कसलीच तक्रार करत नव्हता. नव्हे, त्याला काही तक्रार करावी असंही वाटत नसावं. या सगळ्या घटनेचा, भावभावनेचा परिणाम असा झाला की त्यांचं बोलणं मिटत आलं आणि त्यांची स्वस्थ शांत झोपच कमी कमी होत गेली. त्यांचे ते तांबारलेले डोळे, बसलेली गालफडं, अन्नसेवनाकडे होत असलेलं दुर्लक्ष, खालावत चाललेली तब्येत, घरातले सगळे चिंताग्रस्त झाले. त्यामुळे आपल्या जगण्याचा, अस्तित्वाचा एक भाग होऊन राहिलेला धाकटा भाऊ, त्याचं जाणं नानासाहेबांना जगण्याच्या कुठल्याच पातळीवर समजून घेता येत नव्हतं. ही खरी आतली गोष्ट होती. खरी गोची तिथे झाली होती. त्या अनुषंगानं एकूण त्यांचं जगणं कळत नव्हतं. ते विस्कटलेलं, उस्कटलेलं, दिशाहीन भासत होतं. त्यांनी ते आत अस्वस्थ होते, तळमळत होते, तेही रात्र. मग त्यांना प्रश्न पडत होता, सतावत होता, का जगत राहतो माणूस वर्षानुवर्ष? मरण येत नाही म्हणून? का अजून काही निराळं कारण असावं? आणि असेल तर कोणतं? ह्याच विचारानं डोक्याचा भुगा होत होता. झोपच रात्रीतून हद्दपार होत होती. कोडं सुटत नव्हतं ते नव्हतंच. खाणं पिणं काही म्हणता काही आवडत नव्हतं, रुचत नव्हतं. आवडत नसलेल्या पुस्तकाची पानं उलटीत राहावं तसे दिवस पुढे जात होते, इतकं बाकी खरं होतं. शकुंतलाबाई जवळजवळ तासानं पुन्हा वरांड्यातनं आल्या. त्यांना नानासाहेब तासापूर्वीच्या त्याच स्थितीत, त्याच मूडमध्ये दिसले. त्या कमरेवर हात ठेवून दारातूनच बघत होत्या ते. त्यांचे दाढीचे वाढलेले पांढरे खुंट, अंगावर फक्त कमरेला पंचा, सगळं शरीर ढेपाळलेलं, डोळे खोल गेलेले, पाय पसरून ते खुर्चीत बसले होते, निर्विकारपणे, एखाद्या पुतळ्यासारखे.
त्यांच्या पडलेल्या खांद्यांकडे त्यांना बघवेना. त्यांची कीवच आली शकुंतलाबाईंना. नेहमी अप टू डेट राहणारा माणूस फार गबाळा रोगी भासत होता. ते त्यांच्या जवळ येऊन म्हणाल्या, "अहो, चहासुद्धा घेतला नाही आज. असं किती वेळ बसणार आहे? उठा, आत चला. बघा अहो, फाटकातली उन्हं पायऱ्यांपाशी आली आहेत. आत या, चहा टाकते हो." त्यांनी त्यांना हात देऊन उठवलं, आत आणलं, बनवलेला चहा दिला. त्यांचा चहा घेऊन होताच म्हणाल्या, "पेपर देऊ? वाचणार का?" "पेपर वाचणंही तुम्ही सोडलंय? इतकं कसलं वैराग्य आलं म्हणते मी. प्रत्येकाला जायचंच आहे. कुणी पुढे, कुणी मागे. इथं राहायला का जन्मलेला माणूस येतो?" आम्हालाही वाईट वाटलं. मंगलला तर किती वाईट वाटलं असेल. तिचं सांत्वन करायचं तुम्ही का स्वतःच आत्ममग्न व्हायचं? ती वाट बघत असेल तुमची. जायचं का संध्याकाळी तिच्याकडे? आता वसंताला तुमचाच आधार आहे, खरं आहे का नाही? त्यांनी त्यांच्या परी उकल केली, मनातलं बोलून घेतलं. कुठे काय प्रकाश पडला माहिती नाही. त्यांनी मान वर करून शकुंतलाबाईंकडे बघितलं आणि हळू आवाजात म्हणाले, "खरं आहे, जाऊन यायला पाहिजे वसंताकडे, मंगलाकडे. संध्याकाळी जाऊया. येशील तू सोबत?" ते लहान मुलासारखं विचारते झाले. शकुंतलाबाई म्हणाल्या, "अहो येईन की, रिक्षानं जाऊ, रिक्षानं येऊ." त्यांच्या जवळून वळता वळता म्हणाल्या, "परवा राजीव आला होता तुम्हाला सांगायला प्रमोशन मिळालं म्हणून. त्यांनी नमस्कारही केला म्हणे तुम्हाला, पण तुम्ही गप्पच होतात म्हणे. हे बरं आहे का सांगा? त्याला आशीर्वाद नको होता का द्यायला? वाईट वाटलं हो त्याला." "हां, तो आला होता, काहीतरी म्हणाला, पण मला काही कळलं नाही गं." ते प्रसंग, शब्द आठवत राहिले, ठोस काही आठवेना. संध्याकाळी दोघं रिक्षानं वसंताकडे जाऊन आले. शकुंतलाबाईंनी आज जाऊन मंगलाला नानासाहेबांची स्थिती सांगितली. म्हणाल्या, "त्यांच्यापुढे रडू आवर गं बाई. हे तुला सांगताना वाईट वाटतंय, पण नाईलाज आहे गं. यांनी दत्ता भाऊजींचं जाणं फारच मनाला लावून घेतलं आहे गं. आई गेल्या तेव्हाही होते घुमे, पण 3-4 दिवस. आली नंतर गाडी रुळावर. त्यांचंही वय झालं आहे गं. काय माणसाच्या मनात येत असेल माहीत नाही बघा वहिनी. यांना त्यांची काळजी वाटत होती. अहो, आमच्या यांनाही नानांची खूप काळजी. मीच नानाला भेटून येतो असं सारखं म्हणायचे. नानाचं वय झालंय असंही म्हणायचे आणि आपणच गेले बघा. अचानक काय असतं हो वहिनी तसं? काय असतं माणसाच्या मनात या शेवटच्या वेळी? देव जाणे गं बाई. कुणी घेतलाय तो अनुभव? जाऊ दे. महिन्यांनी आज घरातनं बाहेर पडलेत. आणत जाईन हो मी त्यांना इथे. बरं वाटेल त्यांना यायला. आज तयार झाले इकडे यायला, हेच माझ्या दृष्टीने विशेष आहे बघ." मंगलानं चहा केला. घेतला त्याने, नको म्हणाले नाहीत. निघताना मंगला म्हणाली, "आता येत्या आठवड्यात कळलं हो. वसंताला पोरगा होतोय का पोरगी ते. 8 तारीख दिली आहे. तिच्या आईचं पत्र आलं आहे, पोट उतरलं आहे, आठवडा जाणार नाही असं लिहिलं आहे." यावर दोघे हसल्या आनंदाने. रिक्षात शकुंतलाबाई नानासाहेबांना म्हणाल्या, "ऐकलं का?" "काय गं, मी माझ्यातच दंग होतो बघ. दत्ता गेल्यावर तसा इथे पहिल्यांदाच आलो ना. वाटत होतं मी आलोय आणि हा का बाहेर येत नाही घरातून. तो नाही हे पटवून घेणं फार कठीण आहे." "अहो, मंगला म्हणत होती वसंताची बायको बाळंतपणाला गेली आहे. 8 तारखेच्या आत बाळंत होईल अशी तिची आई म्हणत होती. 2 महिन्यांनी चुकामुक झाली बघा, नाहीतर आजोबा नातवाची भेट झाली असती. काय योग असतात नाही? कोण घडवून आणत असेल हे सगळं? कसल्या प्रयासानं म्हणते मी." "दत्ताला नातूच होणार." ते एका उत्साहानं म्हणाले. त्यांनी रिक्षात मान वळवून शकुंतलाबाईंकडे पाहिलं. शकुंतलाबाईंना त्यांच्या डोळ्यात ती पूर्वीची चमक जाणवली. त्यांचा उत्तेजित स्वर त्यांना चाटून गेला. उगाच आशेचा एक किरण मनात चमकूनही गेला. त्यांना वाटलं घडला तर चमत्कार घडेलही, सगळं पूर्ववत होऊनही जाईल.
आता शकुंतलाबाई वसंताकडनं ती बातमी ऐकायला उत्सुक झाल्या, कारण त्यांच्यासाठी ती नुसती बातमी नव्हती, तर एका नव्या पर्वाची नांदीही होतीच. मध्ये 4 दिवस गेले असतील, मंगला रिक्षानं आली. आली ती उत्साहातच. नानासाहेबांना नमस्कार करून भरल्या नेत्रांनी म्हणाली, भाऊजी, मला नातू झाला हो. थेट यांच्यासारखा दिसतो म्हणे. वसंतांनी सांगितलं फोनवरून. हेच पुन्हा बाळरूप घेऊन जन्माला आले बघा. अजून 60-70 वर्षे जगायला. आता उदासी सोडा. नातवाचं बारसं धूमधडाक्यात करायचं आपल्याला. काय? ती दुःख विसरली होती. तो क्षणच तसा तेजस्वी होता, चैतन्य मनामनात पेरणारा. आता सगळ्यांच्याच दिवसाला गती आली. एक परिवर्तनीय घटना घडली होती, अवर्णनीय अशीच. जन्म आणि मृत्यू इतके हातात हात घालून माणसाच्या जीवनात येत असतात की त्यांना सामोरं जाताना माणूसच भांबावून जात असतो. बारशाला सर्वजण गेली. बाळ लेणं आहेर तर होताच, उत्साहाचं शिंपण पावलोपावली होत होतं. ती वसंताला मुलगा झाल्याची, दत्ताला नातू झाल्याची बातमी आल्यापासून, कानावर पडल्यापासून नानासाहेबांच्या मनावरचं दाट पसरून राहिलेलं मळब हळूहळू काहीही प्रयास न करता पांगत गेलं. मनाचं आभाळच स्वच्छ झालं, निरभ्र झालं. सगळे गुंते, सगळी कोडी संपली, सुटून गेली. नानासाहेब पूर्वीचेच होऊन उरले. आता वसंताची बायको इथे आल्यापासनं नानासाहेब दिवसातून एक तरी चक्कर दत्ता काकाकडे मारतात. नातवाला मांडीवर घेतात, त्याच्याशी बोलतात, दत्ता काकाशी बोलल्यासारखं. आणि मग स्वतःच मोकळे मोकळे होऊन जातात, आतून भरभरून. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात वृंदा दिवाण लिखित कथा पुनर्जन्म. कथा तुम्हाला आवडली असेल, कथेचा व्हिडिओ लाईक करा. कथा कशी वाटली हे सांगण्यासाठी कमेंट करा. आणि आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात या कथेचा व्हिडिओ शेअर करा. भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर, कारण दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा वेगळाच उत्साह. नमस्कार.